तर हे गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. भाई आम्ही आज एका ठिकाणी चाललोय. लयच आमची प्लॅन चालू होती जायचं 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 पण काय दत्त्या मानायचं आज मी नाही येणार. माझ्या मागे काय माहिती बरा मला मी नाही, माझ्या मागे असं आहे तसं आहे तसं. मग आज माझ्यासोबत बोऱ्या नाही, दत्त्या नाही, गावऱ्या पण नाही आणि मी एकटा पण नाही चाललो. अजून एक जण आहे माझ्यासोबत. मी तुम्हाला दाखवतो कोण आहे कोण नाही. जे जे आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहे भाई त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईबनी काय होत नाही भाई, करा तेवढं सबस्क्राईब. तुम्ही फक्त आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. माझ्यासोबत कोण आहे काय आहे मी कुठं चाललोय सगळं तुम्हाला दाखवतो. फक्त कंटिन्यू करा व्हिडिओ. तर भाई आम्हाला 10 वाजता जायचं होतं. या बहिणी किती वाजले माहिती आहे का? इथं 11 11:15 वाजले. गेलता शावगावले शर्ट ड्रायकिंगला टाकलं होतं तिने. आत्ताशी का आलाय आंघोळ पांघोळ केली ती. आता निघालो तुम्ही हे मा कोंबडा का. तर भाई आम्ही धामणगावमध्ये आलो. इथे एक जागा सापडली आम्हाला फोटो काढायला. आणि भाई रस्त्याने माझ्या सोबत डिस्कशन करीत होता. एक बॅग सापडा आणि त्याच्यात 1 कोटी सापडा. लगेच प्लॅनिंग चालली होती आमची. लगेच इथून नगरला जायचं महिंद्राच्या शोरूमला, टॉयटा शोरूमला. पण ती बॅग काय आम्हाला इथपर्यंत दिवस तर सापडली नाही. म्हणजे लई स्वप्न पाहिले तर भाईनं रस्ते लई म्हणजे लई. आता भयानक सापडली नाही अजून. आम्हाला जायचं पण सापड आहे की नाही. प्रयत्न चालू आहे. आणि आम्ही सध्या धामणगाव मध्ये आहेत आणि इथून पुढे जायचं आम्हाला. पुढे जायचं डायरेक्ट तरी गेलो जागी. इथं लोकेशन आहे भाई. इथं फोटो बिटो काढा थांबलो जागी. लोकेशन कसं का बा एकदम छान अप्रतिम. इथं माझा भाव आला आधी तिने सांगितलं मला इथं हाय म्हणून फोटो बिटो काढून गेली. त्याच्यामुळे मी आलो. तुझा फोटो. अरे भाई आम्ही आलो अशा ठिकाणी. आता तुम्ही मागं बिगं पायऱ्या बिऱ्या बघून तेव्हा कळलं असं कुठं आलोय. आम्ही आलोय आता मळीत. कारण आमच्या मागं लई साडेसाती लागली होती. म्हटलं जावं नाथांचं दर्शन घेऊ आहे का नाही. बरोबर नाथ आमच्या मागे. हा घरचे म्हणले काय बाहेरचं हे गुट लागलं की लागलं. म्हणलं चला बघू काय आहे का नाही. इथं सांगतात आपल्याला. आलो वरती इथूनच ना. इथं असं काय केलंय पहिलं नव्हतं असं की. तर भाई आलो आम्ही मंदिरात. आता दर्शन घेतो. तर भाई आम्ही नाथाचं दर्शन घेतलंय. आलतो यांचं पण दर्शन घेतलंय. आपला ठीक आहे भाई. ठीक आहे भाई. का व्हिडिओ बोलत नाही. व्हिडिओ मधला अजून ते फोटो काढायला नटवतोय. 4-4 बाऱ्या म्हणतो फोटो काढा. पोरीच्यावर फोटो काढायचा विषय चाललाय आता. आणि आम्हाला आता वरच्या गाठाला जायचं पण मुंबईवर राहिले. तर आम्ही 5-10 मिनिटात थांबणार आहेत. 5-10 मिनिटात थांबणार आहेत. असं वातावरण जर झालं पावसाचं मग नाही जाणार डायरेक्ट घरला. जर पावसाचं वातावरण नाही झालं तर वरच्या गाठाला जाणार आहे का नाही. तर भाई आम्ही मडीत दर्शन घेतलंय. आम्ही चाललो आता वरती सावरगावला. फास्टिंग पिऊ राहिले. आलं मी सांगितलं होतं पिऊ नको पण ऐकत नाही मा. पी म्हणलं आता काय. त्याला म्हणलं स्टिंग पिऊ नको. ते मला म्हणतो काय पैसेच पिऊ राहिलो का शांत बस. मग मी शांत बसलो काही बोललोच नाही पुढे. पी भाऊ म्हणला स्टिंग बंद होणार. स्टिंग बंद होणार म्हणून पिऊन घ्या आता. बरं. तर आता जातोय वर गडावर. तुम्हाला डायरेक्ट गडावर नाही फोटो काढायला थांबत कुठेतरी. आयफोन वाला पोरग घेऊन आलो बस सगळं. iPhone 15 Pro Max. Pro Max नाही iPhone 15. कुठं काढायचं फोटो मला. इथं पुढे लोकेशन आहे कुठे अख्खा एवढा डोंगर चढायचा आहे आम्हाला. समोरचा दिसतोय का एवढा डोंगर. चल वर टापाटापा. तर भाई आम्ही आलोय वरच्या गडावर. आता बडे बाबा का तारपा आहे का. हे गाडी बिडी पार्क केली आपली. तर इकडं चाललोय आतमध्ये. आता दर्शन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. आधी मंदिर दाखवतो तुम्हाला. आतमध्ये गेलो मी दाखवलेलं तुम्हाला मागं पण 2-3 बार. तर भाई फायनली आलोय गडावर. हे मंदिर. आता दर्शन घेतो. गर्दी काय एवढी नाही आज. ओके विषय. आणि मावशीच्या अंगात भूत आहे भाई. तर भाई किस्सा असा इथून आतमध्ये येतात आणि इकून बाहेर जातात. आम्ही इकून आलो बाहेरून जिथे लोक जातात आणि इकून चाललो. हे फक्त या माणसामुळं. त्यामुळं उलटा कुठं नाही राहत फार. लोक जिकून बाहेर जातात बरं का. त्यामुळे सारा उलटा कुठं नव्हता राहिला. इकून येतात लोक आणि तिकून बाहेर जातात. हे मला सगळं माहिती आहे. मला सगळं माहिती करून मला उलटा आणलंय सार. धापिली. तर भाई आमचे दर्शन झाले. प्रसाद घेतलाय. कुकाची डबी घेतली. म्याने घेतली. येणे घेतली. जर भाऊ गंध लावा.
आणि एवढा प्रसाद घेतला बाकी काही नाही घेतलं. म्हणलं घरचे म्हणजे देवाला गेला काही घेऊन नाही आला म्हणून घेतला. मायमुळं फक्त नाही का ते फक्त याच्यामुळे हे नाही घेतला म्हणून नाही घ्यायची नव्हती पण आता काय. चला तर भाई आम्ही गाडापासून खाली उतरलो आणि इथून बाकी जवळ आहे या शिड्या आहेत इथून डायरेक्ट मंदिर. असं इथून असा रस्ता आहे पार तिकडून बिंगून तसं यायचं तसं. मग तिकडून कमीत कमी 3-4 किलोमीटरचा फरक. 3-4 किलोमीटरच नाही का नाही. आणि इथून काय फक्त चढत जायचं. पण हे म्हणलं मला माहिती चल चल भाऊ. नाहीतर आम्ही इकडे गाड्या लागत असतो खाली. या गाड्या घाल लावली इथं डायरेक्ट इथून वर जात असतो. पण यो भाई म्हणला नाही आपल्याला तिकडून जायचं. मला रस्ता माहित नव्हतं तिकडून. म्हणलं चल तो ऐकवतो यावेळेस. याचं ऐकलं नाही उलटं गणित केलं सर. तर गाईच समोर लोकेशन पहा फक्त तुम्ही. आता हे आम्ही आयफोन मध्ये फोटो काढले भाई. या भाईच्या आपला तर साधा फोन आहे मोठा माणूस आहे. इथं समोर दरी आहे दरी दाखवत तुम्हाला. इथं पुरीला घेऊन नका जो कांदे द्यायची लुटून तुम्हाला. व्हायचा पोपट दरीला खोली. आवाज सुद्धा यायचा नाही भाई. या बा मित्रासोबत यायचं मैत्रिणीसोबत येत जाऊ नका गर्लफ्रेंडसोबत येत जाऊ नका. आणि जंगल भाव आहे इथं बिबट्या आलेला आहे म्हणतात काय माहिती आता. याच्या दाजीचं गाव आहे या बाईच्या. ते म्हणला बिबट्या आलेला आहे मला पूर्ण माहीत नाही. ते म्हणला आलेला आहे. आता याचे पाहुणे राहते म्हणजे त्याला माहीत असतं काही काय काय करू राहिले काय नाही. मी त्याचा व्हिडिओ काढतो ते माझा व्हिडिओ काढतो. विषय असा आहे हे थोडा डोक्यात मांगळा आहे. डोक्यात नाही लयच मांगळा आहे. तुम्हाला सगळं सांगतो मी. लोक दर्शनाला जातात आणि तिकून येतात. जिकून जातात तिकून आला जिकून येतात तिकून गेला. मला सारं माहिती. तर भाई आम्ही परत एका स्पॉटवर थांबलोय. स्पॉट आहे आमचा गडी लयच नादिक आहे फोटोचा. त्याला फोटोच काढायचा म्हणलं त्यासाठी काही पण. ओके तो. तर भाई आम्ही मडी जाऊ आता माझ्या परत कारण नाडा विसरला होता. नाडा घेतलाय भाई ना. फोटो बिटो एडिट करून राहिला सध्या पाऊस चालू झाला भाई. मग मडीत थोडासा थांबलो तर आम्ही. ऊन आहे उन्हात पाऊस चालू आहे. पावसाची गरज आमच्या तिकडे आहे का नाही काय नाही. फोन लावून करावं लागेल मला. तर भाई मी आपलं फोन करून विचारलं आमच्या इकडे पाऊस म्हणून इकडे उन्हात पाऊस पडून राहिला भाई. ऊन आहे उन्हात पाऊस पडत. काय बिझी माणूस आहे फोनवाला. फोन लावला येणे पण पाऊस आहे. तर भाई अशा रीतीने पाऊस बंद झालाय. आमची गाडी वल्ली करून गेला. सीट वल्ल झालं. परत मागून हवा येडा झाला काय काय आला चल पाऊस आहे ना आता. भाई उन्हात पाऊस पडून राहिला. पाणी पा पायवर करून नाही जाणार मी टाकायला. डोंगर माही ना रंगाचं गाडी आहे ना. पाणी कुठं राहिलं पाऊस कसं झालं इकडे. एवढा इकडे जास्त झाला वाटतं आहे का नाही. मडीपेक्षा रामदेवाच्या डोंगरात जादा पाऊस आहे. कळून नाही राहिली का तुला. तर बंधू आणि त्यांच्या भगुन्यांनो आम्ही इथं थांबलो होतो परत फोटो काढाले. माणूस काय का नसते फोटो काढ तर असं म्हणतोय चांगली येत नाही. आता काय करावं फोटोच काढता येत नाही फक्त व्हिडिओ काढतो. आम्ही लांब फोटोसाठी आलो. टाकी फुल करून आलो. टाकी दाखवायची त्यांना. मग भाई 50चं पेट्रोल टाकून येत नाही आपण. टाकी डायरेक्ट फुल केली दाखवा. डायरेक्ट टाकी हे बाळा हाताने दाखवू म्हणे. एवढा धावण्याच्या तेवढ्या ह्याच्यात कुठे गेली असती गाडी माहिती का. तिला कोणी एवढं रे. तर भाई मी आलोय घरी. मला आता वाजलेत कमीत कमी 4-4:30. मी सकाळी 9 वाजता नाश्ता केलाय. पोहे खाल्लेले आहेत फक्त. तिकडे काही नाश्ता नाही केला काही नाही केला. आता घरी आलोय आणि पोळं नसतं. भूक तर लागली पण खाऊ वाटाणं. विषय असं झालाय. तर काहीच त्या मडीत किती पाऊस होता. मडीत नाही मडीच्या बाहेर आलो ना आम्ही. त्या डोंगरात इतका पाऊस होता असं रस्त्याने पाणी वाहत. मडीत झाला पण पुढे जास्त झाला. आणि आपल्या तिकडं बा सारख्या सुकून चालले यावा त्याच्यावर मान पडली. याला जर पाऊस नाही आला ना अजून 2 दिवस ओके संपला विषय. लगेच याचा तर रोटा हाकायचा आणि जेवरी पेरून द्यायची. मग पर्यायच नाही जेवर नाही तर असं विषय झाला. कोंबड्या सोड्यात मोकळ्या. आता हे मोठं झालं त्याच्यामध्ये तर सोडून आला. तर गाईज आजचा ब्लॉग मी एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया का नवीन अशा ब्लॉग.